ही घटना आहे मेळघाटच्या धारणी तालुक्यातील शिवझेरी घाटातील। तारीख होती 22 फेब्रुवारी। मजूर कामासाठी निघाले होते, परंतु वाटेत कार टपून बसला होता। रस्ता नवीन आहे, बिल सुद्धा पास झालीत, परंतु रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाहीये। गावकऱ्यांचा आरोप आहे की निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच गाडीचा ताबा सुटला आणि ती दरीत कोसळली। अजय देशमुख, सोनाली नवले आणि त्यांच्या सोबतच्या डझनभर कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत। पहिली, मृतांच्या कुटुंबियांना मदत द्या। जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलावा। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे ज्या कंत्राटदाराने हा रस्ता खाल्ला आणि ज्या इंजिनियर्सनी एसी कॅबिनमध्ये बसून बिलावर सह्या केल्यात त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा। मेळघाट येथे शिवझेरी या ठिकाणी 22 फेब्रुवारी या रोजी भीषण अपघात झाला। त्या अपघातात एक पिकअप व्हॅन पूर्ण दरीत जाऊन कोसळली। त्यामध्ये एकूण 17 लोक होते। त्याच्यापैकी 5 जण मृत्युमुखी पडले, 12 जण जखमी आहे, त्यांचा इलाज चालू आहे। आज आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। मेळघाटचे सर्व पदाधिकारी, भातकुली तालुक्यातील सर्व पदाधिकारी, अमरावती तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि त्यांना जे तिथं अपघात घडला त्याची भीषण परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली की जे 5 लोक मृत्युमुखी पडले आहे त्यांच्या घरची परिस्थिती एकदम हालाकीची आहे। त्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे। जे जखमी लोक दवाखान्यामध्ये इलाज त्यांच्यावर चालू आहे त्यांचा इलाज चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे। आणि त्या रोडचं जे काम चालू आहे तिथून काही तक्रारी या पद्धतीच्या आल्या आहे की त्या रोडचं काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे आणि जे कोणी कॉन्ट्रॅक्टर तिथे काम करत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि ज्या कार्यकारी अभियंत्यानं उपअभियंत्यानं त्यांचं बिल काढलं आहे ते पुढील बिल थांबून दिलं पाहिजे। अशा पद्धतीची मागणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली। धन्यवाद। विषय सोपा आहे। जोपर्यंत अशा भ्रष्ट कंत्राटदारांना बेड्या पडत नाही तोपर्यंत मेळघाटच्या घाटात असे निष्पाप बळी जातच राहणार। आता जिल्हाधिकारी यावर काय ॲक्शन घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। मी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं माननीय रवी बोराणा यांच्या नेतृत्वात आज आम्ही इथं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। काल परवा 2 दिवसा अगोदर शिवाझेरी राणीगाव येथे एक घटना झाली आणि तिथं जे आमचे आदिवासी बांधव आहेत, आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले, ते 5 मृत्युमुखी पडले। पहिला तर आमची मागणी आहे की त्यांना तुम्ही जे आहे 25 लाख रुपये प्रत्येक परिवाराला त्यांना मोबदला दिला पाहिजे, कारण की त्यांची परिस्थिती फार हलाखीची आहे। आणि दुसरी मागणी आहे की हे ज्याच्यामुळे झालेला हा रस्ता असो किंवा वाहतूक जो आहे, वाहतूक हे एकदम ढोरासारखे एकदम ते घेऊन जातात आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या RTOचं नियंत्रण नाही आहे। एकदम एक्सपायर वाहनं ते चालवायत। त्या सर्वांवर जे आहे ते कारवाई झाली पाहिजे। अशा प्रकारचं आज आम्ही युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन आम्ही इथे दिलेलं आहे।